मग का घेतलं नाही आमचं तेच म्हणणं आहे. शरद पवारांना भाजपने धमकी दिली का की जर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सोबत घेतलं तर तुमचे दाऊद सोबतचे संबंध आम्ही उघड करून त्या संदर्भात कारवाई करू. हा आमचा सवाल आहे. आम्ही कुठलाही आडपडदा न ठेवता विचारतोय. स्पष्टपणे शरद पवारांनी सांगावं की वंचितला का सोबत घेतलं नाही. बंद दाराआड वेगळी चर्चा आणि माध्यमांमध्ये वेगळी चर्चा हे का घडवलं. माध्यमांचा उपयोग करून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा डाव का रचला गेला. तुम्ही ज्यावेळेला बैठकीत बोलवता त्यावेळेला आमचे जे बैठकीत जाणारे पदाधिकारी होते त्यांना ह्युमिलेट का केलं गेलं, त्यांना अपमानित का केलं गेलं. चर्चेमध्ये वेगळे मुद्दे आणायचे आणि माध्यमांमध्ये वेगळ्या पुढ्या सोडायच्या. हे खेळ का खेळले गेले, कोण खेळलं हे. वंचितकडे तर पैसा नाही एवढा मीडिया हँडल करायला. पैसा कुणाकडे, यांच्याकडे. बातम्या यांच्या सोयीच्या लागत होत्या. हे का केलं गेलं, याच्या मागचं कारण भाजपने तुम्हाला धमकी दिली होती का, हा थेट सवाल आम्ही विचारतोय. उत्तर द्यावं त्यांनी. आम्ही त्याही वेळेला बोललो, पण आमच्याकडे दुर्दैवाने खूप मोठे धन्ना सेट आमच्या सोबत नाही आहेत माध्यमांना विकत घ्यायला. त्यामुळे माध्यमांमध्ये आमचा आवाज पोहोचला नाही. आजही वंचित बहुजन आघाडीचं ट्विटर हँडल काढा, वंचित बहुजन आघाडीचं फेसबुक पेज काढा, आमच्या कार्यकर्त्यांचे सोशल हँडल चेक करा. त्याच्यावरती माझे स्वतःचे, बाळासाहेबांचे, आमच्या पदाधिकाऱ्यांचे बाईट्स दिसतील, आमच्या भूमिका दिसतील. मात्र माध्यमांना द्यायला पॅकेजेस आमच्याकडे नव्हते, त्यामुळे आमचा आवाज दाबला गेला.